राम राम मंडळी आज मी बनवले सिमला मिरचीचे भजी. मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि खायला एक नंबर लागतात. चला आता मग बनवायला सुरुवात करूया. हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर नाहीच आहे कारण पावसाचं मी कोथिंबीर खात नाही. खरं सांगते, कारण मला ते पावसामध्ये कुठल्या हिरव्या भाज्याही नाही खात आणि कोथिंबीर पण नाही खात मी. चांगली भेटली, पाऊस नसेल तरच घेते मी. तर चला तर मग वाटणामध्ये मी टाकलं हिरवी मिरची, लसूण टाकलं आणि पोहे टाकलेत. तर पोहे मला असे सफेद पोहे टाकायचे होते भिजवून, पण सकाळी नाश्त्याला पोहे बनवलेले, तर ते पोहे मी अर्धी वाटी उरलेले, तर त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे होते, तर मला चांगलीच गोष्ट आहे ते वापरले. आणि चण्याची डाळ मी 1 वाटी भिजत टाकली 2 तास आणि ती घेतली आहे. आता हे सर्व वाटण करून घेतलेलं आहे मी, बघू शकता. एकदम बारीक वाटून घ्यायचं. याच्यात बेसिक मसाले टाकलेत: हळद, गरम मसाला, हिंग आणि लाल तिखट, ओवा आणि बडीशोप टाकलेली आहे थोडी. बघू शकता, मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आता शिमला मिरची मी पाव किलो शिमला मिरची होती घरामध्ये, तीच घेतली आहे. थोडंसं पाणी टाकून घेऊ आपण बेटरमध्ये. आणि शिमला मिरची होती ती स्वच्छ धुवून त्याचे 4 काप करून घेतलेत. बघू शकता, छोटीच आहे शिमला मिरची, जास्त मोठी नाही घेतलेली. मला भजी बनवायचेच होते, कारण का ह्या भजी मला आठवण आली म्हणजे कशी, जेव्हा आमची आजी ह्याला जायची ना वारीला, तेव्हा असे भजी बनवून घेऊन जायची. तेव्हा तर मला चला म्हटलं रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करू. तर अशा प्रकारे बेटरमध्ये मिक्स करून व्यवस्थित भजी आपण तेलावर सोडूया. खायला मस्त लागतात आणि माझी मुलं शिमला मिरचीची भाजी खात नाहीत, त्याच्यामुळं मी म्हटलं मिरचीचे भजी आहेत हे, त्यांना माहितीच नाही पडलं. म्हटलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, कारण शिमला मिरची भाजी त्याच्यामध्ये काही आहेत गुणधर्म, तर खावी अशी. तर अशा प्रकारे भजी आपण फ्राय करून घेऊया. बघू शकता, बटरमध्ये भिजून शिमला मिरची भजी सोडून घेऊया. भजी मस्त कुरकुरीत झालेले आहेत, पोळ्यामुळे तर अजून जास्त कुरकुरीत झालेले आहेत. बघू शकता, मस्त असे सुटसुटीत झालेले आहेत एकदम. अशा प्रकारे शिमला मिरचीचे भजी चण्याच्या डाळी भिजवून बनवून बघा, खायला एक नंबर लागतात.